पुणे जिल्ह्यातल्या ऐतिहासिक जेजुरी गडावरचा खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत। याच खंडेरायाच्या उत्सवात धार्मिक विधींमध्ये भंडाऱ्याची मोठी उधळण केली जाते। पण हाच भंडारा आता भाविकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचा दावा केला जातोय। याचं कारण भंडाऱ्यात होणारी भेसळ। सगळं प्रकरण आहे तरी काय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। येळकोट येळकोटच्या जयघोषात जेजुरी गडावर उधळला जाणारा हा पिवळा भंडारा। याच पिवळ्या भंडाऱ्यामुळे खंडोबाची जेजुरी सोन्याची जेजुरी म्हणून ओळखली जाते। पण जेजुरीत उधळला जाणारा हा भंडारा भाविकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय, असं देवस्थानच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे। गेल्या काही वर्षापासून या हळदीला म्हणजेच भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागल्याचं दिसून येतं। अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्ग वारंवार बैठकांमध्ये सरकारला, प्रशासनाला आवाहन करतायत की भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करा किंवा भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री थांबवा। परंतु काही बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर, येलो पावडर, नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्रीस आणतात आणि त्या विकल्या जातात। त्यामुळं येथील भाविकांना याचा फार मोठा त्रास होतो। खंडेरायाच्या यात्रा उत्सवात पिवळ्या भंडाऱ्याला मोठं महत्त्व आहे। जेजुरी गडावर येणारा प्रत्येक भाविक मोठ्या श्रद्धेनं भंडारा खरेदी करतो, देवाच्या चरणी अर्पण करतो, तोच भंडारा कपाळी लावतो आणि त्याची उधळणही करतो। जेजुरी गडावर तळी भंडार, जागरण गोंधळ, कटोबा पूजन, लंगर तोडणे अशा धार्मिक विधींना भंडाऱ्याचा वापर केला जातो। काही भाविक जेजुरीतून मोठ्या प्रमाणात भंडारा खरेदी करून घेऊन जातात। काही जण आपल्या देवघरातही हा भंडारा ठेवतात। मात्र गेल्या काही काळात याच भंडाऱ्यामध्ये भेसळीच्या तक्रारी येऊ लागल्यात। जेजुरीतल्या याच भंडाऱ्याला आता भेसळीचं ग्रहण लागलंय। काही वर्षांपासून येलो पावडर म्हणजेच खाण्यायोग्य नसलेली हळद भंडारा म्हणून विकली जाते। यात्रा उत्सवात मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होते, पण त्यामुळे त्वचेची आग होणं, डोळे चुरचुरणं, त्वचेवर काळे डाग पडणं अशा अनेक समस्यांना भाविकांना सामोरं जावं लागतंय। हा जो भेसळयुक्त भंडारा आहे हा सरकारने तातडीने बंद करण्यात यावा अशी एक शासन दरबारी आमची विनंती राहील। मार्तंड देवस्थानाने, पोलीस प्रशासनाने आणि नगरपालिकेने हात उचलावे। त्यांनी हवे ते काय म्हणू आपण त्याला कायदेशीर कारवाई करावी त्यांनी। महत्वाची बाब ही की फक्त भाविकांवरच नव्हे तर भेसळयुक्त भंडाऱ्याचा इथल्या बांधकामावरही परिणाम होतोय। जेजुरी गडावरच्या दगडांवर याचा परिणाम होत असल्यानं भेसळयुक्त भंडाऱ्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना पुरातत्व खात्यानं दिल्या आहेत। भंडारा म्हणजे सोन्याची उधळण या जेजुरी नगरीमध्ये होत असते। मात्र हे करत असताना जेजुरीकरांचे स्वास्थ्य असेल तसेच भाविकांचे आरोग्य या संदर्भात नवीन विश्वास मंडळ पूर्णपणे सतर्क आहेत। मात्र काही गोष्टी जर जुन्या माननीय प्रमुख विश्वासांना निदर्शनास आल्या असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, त्यांच्याकडून समजून घेऊ आणि त्याप्रमाणे कारवाई करू। दरम्यान मार्तंड देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळांच्या कानावर घातली। त्यावर नरहरी झिरवाळांनी काय म्हटलंय तेही ऐका। दगडावर हळदीचा असर होतो तर माणसांवर होत असेल, तिथले भिक्षुक असतील, तिथले वाजंत्री संबळ्यावाले असतील, तिथं असणारा मार्केटमधला माणूस असेल, येणारे जाणारे असतील किंवा त्या हवेत जाऊन समोरची गावं असतील, यांच्यावरही काही परिणाम होतो का म्हणून ह्यांच्या शंकेप्रमाणे आपणही तपास करणं, एक तर कॉस्मेटिक म्हणा किंवा आपण त्याला फूड म्हणूनही गणलं जातं का आपण प्रत्येक डाळीत म्हणा, भाजीत म्हणा हळद टाकतो, तर नेमकं काय आहे ते बघू आपण, म्हणून ते केलं। जेजुरी असो किंवा राज्यातली इतर मंदिरं आणि देवस्थानं ही भाविकांच्या श्रद्धेची केंद्रस्थान आहे। लाखो भाविक इथे देवदर्शनाला येतात, पण अशा प्रकारच्या भेसळीमुळे त्यांच्या आरोग्यावरच बेतणार असेल तर संबंधित देवस्थानांनी आणि प्रशासनानं याविषयी गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे। जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।